नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। भूमी अभिलेख विभागामार्फत जी भरती आलेली आहे 900 प्लस चांगल्या जागा आलेल्या आहेत। सिव्हिल आयटीआय सर्वेअर वाल्यांसाठी खूप चांगली संधी आहे। आता याचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा त्याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण जे आहे पाहणार आहोत। संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस A to Z प्रोसेस जे आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, बघा ही वेबसाईटची लिंक आहे। ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळून जाईल। ओके, टेलिग्राम चॅनलवर तसेच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये ही लिंक जी आहे तर ती तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून देऊ। आणि ज्यांनाही वाटतं की लिंक पाहिजे त्यांनी कमेंट मध्ये लिंक हे टाइप करा, तुम्हाला लिंक साठीचा मेसेज जो आहे कमेंट मध्ये मिळून जाईल। ओके, आता ही IBPS घेणार आहे म्हणून IBPS चा इंटरफेस आपल्याला दिसेल। IBPS मध्ये एक चांगलं काम होतं मित्रांनो, IBPS ला आहे ना जास्त डॉक्युमेंट अपलोड करायची गरज पडत नाही, ते आपल्याला पुढे दिसेलच। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 1 ऑक्टोबर पासून स्टार्ट झालेलं आहे आणि हे चालणार आहे 24 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला। आणि फॉर्म भरण्याआधी 900 रुपये आणि 1000 रुपयाचा जुगाड जो आहे तर तो तुम्हाला करून ठेवायचा आहे। त्यानंतर इथं बघा, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, सगळ्यांनी इथं नवीन याच्यावर क्लिक करायचंय। नंतर तुम्हाला काही डाउनलोड करायचं असेल तर याच्यावर करू शकतात, पण इथं न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर जे आहे तर ते क्लिक करावं लागणार आहे तुम्हाला। बघा, आणखी काही माहिती दिलेली का, पुन्हा आपण याच्यावर जे आहे तर ते जाऊया। ओके, बघा, जेव्हा मी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक केलं तर मला अशा पद्धतीचं ओपन झालं। मला काय कळालं की माझा फॉर्म विविध स्टेप मध्ये भरला जाणार आहे। पहिली स्टेप ज्याच्यामध्ये मी बेसिक इन्फॉर्मेशन भरणार आहे, दुसऱ्या याच्यात फोटो आणि साइन करणार आहे, तिसऱ्या याच्यात डिटेल्स करणार आहे आणि सर्वात IMP मित्रांनो हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसणार आहे। अपलोड मध्ये काही डॉक्युमेंट अपलोड नाही करायचे तुम्हाला, फक्त ते थंबचं इम्प्रेशन आणि ते हँड रिटन या दोनच गोष्टी अपलोड करायच्या आहेत। आणि शेवटी 900 आणि 1000 रुपये जे आहेत तर ते तुम्हाला इथं तयार ठेवायचे आहेत। आता सगळ्यात आधी तुम्हाला तो लॉगिन ID पासवर्ड बनवण्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन इथं विचारले जाईल। बघा, इथं तुमचं फर्स्ट नेम त्यांनी वेगळं करून दिलेलं फर्स्ट नेम, त्याच्यानंतर हेच फर्स्ट नेम इथं टाकायचं तुम्हाला, त्याच्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम। बघा, ज्या काही महिला असतील त्यांनी लक्षात घ्या की तुमच्या 10वीच्या याच्यावर जे काही नाव आहे ना त्याच नावाने तुम्हाला इथं फॉर्म जो आहे तर तो भरावा लागणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही। ओके, पुन्हा खाली जाऊया। बघा, पूर्ण नाव ऑटोमॅटिक इथे येऊन लागेल। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि हा मोबाईल नंबर इथे टाका, महत्वाचा आहे OTP साठी। पुन्हा इथं तुमचा ईमेल ID, इथून तुम्हाला डोमेन सिलेक्ट करायचं आहे। आता ईमेल ID फॉर एक्झाम्पल एखाद्याचा ईमेल ID, आणि इथं प्रॉब्लेम काय येतो माहितीये का, जर तुम्ही टॅब जर चेंज केली ना तर सगळ्या गोष्टी निघून जात आहेत, म्हणून टॅब चेंज करू नका। सगळी माहिती पहिले भरा, ती सेव्ह करा, मगच टॅब चेंज करण्याचा प्रयत्न करा। आता इथं ईमेल ID कसा लिहायचा, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव आहे XYZ, आपण काय लावतो इयर लावतो कधी कधी, आणि @gmail.com हा त्याचा जीमेल आहे। तर इथं फक्त कुठपर्यंत लिहायचं मित्रांनो, फक्त आपल्याला हे XYZ 1990 इथपर्यंत लिहायचं। बाकी हे जे @gmail.com आहे इथून सिलेक्ट करायचं, म्हणजे हे झालं, हे जीमेल झालं। पुन्हा हा ईमेल ID लिहायचा, पण यावेळी मात्र बघा हा कसा लिहायचा, XYZ 1990 @gmail.com। तर हे आपल्याला जे आहे तर ते इथं कळलं पाहिजे। ओके, त्याच्यानंतर इथं सिक्युरिटी कोड दिलेला आहे, सेव्ह अँड नेक्स्ट। मी जेव्हा सेव्ह अँड नेक्स्ट करेल माझा ID पासवर्ड जो आहे तो इथं जनरेट झालेला असेल। ठीक आहे मित्रांनो, आणि तुम्ही देखील बघा खूप साऱ्या सर्व सेवा येत आहेत, सिव्हिल JEE साठीच्या ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम येत आहेत, तर त्या सर्वांसाठी आपण लाईव्ह स्वरूपाची बॅच लॉन्च केली मित्रांनो। आणि ती लाईव्ह स्वरूपाची बॅच सर्वात कमी प्राइस मध्ये, अफोर्डेबल प्राइस मध्ये, त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्वात बेस्ट फॅकल्टी तुम्हाला गाईड करणार आहे। 199 मध्ये जे आहे तर प्लस GST एवढी फीज असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय। हे बॅच 6 ऑक्टोबर पासून स्टार्ट होते। त्यासोबतच भूकरमापकची जी आपली मेन बॅच आहे ना तर ती फक्त आपण 500 रुपयामध्ये अवेलेबल करून दिली। त्यासोबतच तुम्ही बघू शकतात की तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात क्वालिटी टीचर्स जे आहेत तर ते इथं भेटणार आहेत। तर यांसोबत तुम्हाला तयारी करायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करा। 6 ऑक्टोबर पासून ही बॅच लाईव्ह स्वरूपात स्टार्ट होते मित्रांनो, काय लाईव्ह स्वरूपाची स्टार्ट होते, तर तुम्ही ही नक्की जॉईन करू शकता। आता लक्षात घ्या, जो फोटोग्राफ, आता मी तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टी सांगतो की जे फॉर्म भरण्याआधी तुम्ही थोडा तयार ठेवलं पाहिजे। आता माझं रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तयार झालेला आहे, पण मला फोटो हा 20 ते 50 KB मध्येच पाहिजे आहे। त्याच्यानंतर जी साइन आहे ती 10 ते 20 KB च्या दरम्यानच पाहिजे मला। त्याच्यानंतर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन हे पण 20 ते 50 KB मध्ये, आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे 50 ते 100 KB मध्ये जे आहेत तर ते असलं पाहिजे। आता इथं या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। बघा,
हे झालं बघा. इथं बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि इथं लगेच तुमचं पासवर्ड येतं. आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. बघा इथून चूज फोटो करायचं. फोटो तुम्हाला इथं जो आहे तर तो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इथं दोन पद्धतीने तुमचा लाईव्ह फोटोग्राफ घेऊ शकतात. एक तर तुमच्या पीसी मध्ये वेबकॅम असेल किंवा लॅपटॉपमध्ये कॅमेरा असेल तर तुम्ही करू शकतात, किंवा डायरेक्टली काय करायचं, पीसीने फॉर्म भरताय त्याला काहीच कॅमेरा नाहीये, इथं हा QR कोड ओपन करायचा, हा मोबाईल मध्ये स्कॅन करायचा आणि डायरेक्टली मोबाईल मधनं फोटो येतो आणि तो फोटो ऑटोमॅटिक इथे येऊन लागतो. म्हणजे ही खूप चांगली सिस्टीम आहे. ही सिस्टीम TCS ने पण वापरायला पाहिजे, शिकायला पाहिजे TCS ने. त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटचं सिग्नेचर आहे आणि इथं हे कन्फर्म म्हणायचं आणि नेक्स्ट म्हणायचं. चला तर हा दुसरी स्टेप्स कंप्लीट झालेली. तिसरी महत्वाची स्टेप आहे जिथं फार महत्वाच्या गोष्टी असणार आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोणता विभाग तुम्हाला सिलेक्ट करायचा. इथं काय की तुम्ही कोणत्या तरी एकाच विभागातून जे आहे तर ते अर्ज करू शकतात. आणि लक्षात घ्या याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, म्हणून तोपर्यंत तुम्ही थांबून जा की कोणत्या विभागातून फॉर्म भरावा नेमका. आणि त्याच्यासाठी 3 महत्वाचे मुद्दे जे आहेत तर ते मी सांगणार आहे की कोणते 3 क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचे, तुमच्या कॅटेगरीनुसार कुठे जास्त जागा आहेत. तर या सगळ्या काही गोष्टी मी तुमच्यासाठी एक्सप्लेन करणार आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. बघा इथं जे आहे तर तुमची कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या याच्यातनं अप्लाय करू शकता ते करायचं. फॉर एक्झाम्पल काहींची कॅटेगरी ओबीसी असेल पण त्यांच्याकडे NCL नसेल तर त्यांना मात्र ओपन मधून जे आहे तर तो फॉर्म भरावा लागणार आहे. पण काहींचं SC असेल तर इथं पण SC टिक तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर दिव्यांग व्यक्ती आहेत का, यस किंवा नो करा. यस केलं तरी संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल. दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्व किती आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतील. त्याच्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे जे ओबीसी, त्याच्यानंतर NT, VJ, SBC, ACBC यांच्यासाठी नॉन क्रिमिनल हे बंधनकारक असतं तरच त्यांना लाभ मिळतो. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागतं. जे EWS असेल त्यांना EWS लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे तर ते इथं बंधनकारक नाही, रेड मध्ये नाही दिलं नसेल तरी ते चालतं. त्याच्यानंतर माजी सैनिक असाल, येस किंवा नो जो आहे तर तो तुम्हाला इथं करावं लागतं. या माजी सैनिकशी निगडीत ही सर्व माहिती जी आहे तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहेत का, तर याच्यासाठी येस म्हणायचं आहे, म्हणजे असाल तर येस म्हणायचंय. त्याच्यानंतर इथं जी काही माहिती विचारलेली आहे ती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे डोमेसाईल आहात का, किंवा 865 गावांमधील आहात का कर्नाटकातील ज्यांच्यावर महाराष्ट्राने दावा ठोकलेला आहे. या दोघांपैकी एक तरी येस असलं पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो भरता येणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे लक्षात घ्या की तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आहात का, येस किंवा नो करा. त्याच्यानंतर तुम्ही 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहेत का, येस किंवा नो करा. 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी आहेत का. त्याच्यानंतर तुम्ही जे आहेत तर ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पत्नी किंवा पाल्य आहात का, येस किंवा नो करायचंय. पुढे इथं तुमचा धर्म विचारला जाणार आहे आणि इथं तुम्ही काय म्हणायचं, कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन. इथं आधार नंबर जो आहे तर तो टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकला नाही टाकला तरी फॉर्म पुढे भरला जातो. एक्झाम सिटी ही व्यवस्थित पद्धतीने जी आहे तर ती भरायची आहे. पुढे तुमची पर्सनल डिटेल, तुमच्या डे, मंथ आणि इयर, आणि हे प्रूफ करण्यासाठी शक्यतो तुमचं 10th याच्यावर जे असेल तर ते तुम्हाला इथं प्रूफ करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जेंडर जे आहे व्यवस्थित पद्धतीने सिलेक्ट करा. मेल, फिमेल, ऑदर. जुळे भाऊ आहेत का ते करा. त्याच्यानंतर जुळे भाऊ असल्यास त्यांचं हे काय आहे. त्याच्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस, मॅरिड अनमॅरिड काय आहात. वडिलांचे नाव, आईचे नाव, पती किंवा पत्नीचे नाव यांच्यापैकी जे असेल ते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस जो आहे तर तो भरायचा आहे. शक्यतो तुमच्या आधार कार्डवर जो ऍड्रेस आहे तर तोच तुम्ही इथं भरला पाहिजे. त्याच्यानंतर हाच परमनंट ऍड्रेस भरला पाहिजे. त्याच्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला इथं बँक अकाउंट डिटेल्स त्यांनी मागितलेले आहे. बघा अकाउंट होल्डर नेम, बँक अकाउंट, तेच बँक अकाउंट, म्हणजे बँक अकाउंटची रिलेटेड माहिती तुम्हाला इथं भरायची. मग इथं काय करायचं, पहिले व्हॅलिडिटीवर डिटेल्स करायचं. त्याच्यानंतर इथं सांगतं 1 or more एरर फाउंड. जर समजा इथं काहीच नाही आलं, समजून घ्यायचं की तुम्ही वरची सगळी माहिती जी आहे तर ती भरलेली आहे आणि इथं सेव्ह आणि नेक्स्ट जे आहे तर ते करायचंय. आता याच्यानंतर दुसरी स्टेप्स आहे, याच्यामध्ये क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स आणि लँग्वेज या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मग याच्यामध्ये लक्षात घ्या 10वीच्या डिटेल्स भरू शकतात. ज्यांचा ITI असेल ITI, 12वी असेल 12वी, आणि त्याच्यानंतर डिप्लोमा असेल डिप्लोमा, आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन असेल ग्रॅज्युएशन. या सर्व माहिती जी आहे तर ती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे मराठी भाषेचं ज्ञान आहे का, येस किंवा नो करायचंय. त्याच्यानंतर ITI चा सर्व्हेअरचा हे झालंय का, तुम्हाला कंप्लीट केलंय का, येस किंवा नो. ओके, सिव्हिल वाल्यांना काही प्रॉब्लेम नाही त्याचा. त्याच्यानंतर CGPA बेसिस आहे का तुमचं. त्याच्यानंतर असेल तर ते तुम्ही सांगा. पुढे तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे का, नो, येस दोन्ही करू शकतात. MSc येस किंवा नो दोन्ही करू शकतात, म्हणजे तरी फॉर्म तुमचा भरला जातो आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स इथं ते टाकू शकतात.
आणि इथं मराठी भाषा रीड राईट स्पीक याच्यावर क्लिक करायची, सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावर क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला तुमचा प्रिव्ह्यू जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर अपलोड मध्ये आपल्याला काय करायचंय, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन आणि राईट हँड डिक्लेरेशन या जे आहेत तर ते दोन्ही अपलोड करायचे. हा कॅप्चा कोड करायचा आणि अशा पद्धतीने पुढचं काय असणार आहे, 900,000 रुपये आपल्या बँकेतून कट होतील आणि अशा पद्धतीने आपला फॉर्म जो आहे तर तो भरला जाणार आहे. बघा, भूमी अभिलेखसाठी मित्रांनो कोर्स सोबतच आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च करून दिलेले आहेत. पुण्यासाठी पण टेस्ट सिरीज जे आहे तर ते आपली इथं लॉन्च झालेली आहे. त्यासोबतच तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आपण जे आहे तर ते सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे आहे तर ते एक्झाम गाईड जे आहेत तर ते पण अवेलेबल आहे. त्यासोबतच TCS IBPS एक्झाम गाईड जे आहे तर हे पण पुस्तक जे आहे तर ते आपल्याकडे आता अवेलेबल झालेले आहेत. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.